हॅलो. हॅलो. हा. हा. श्री स्वामी समर्थ ताई. हा, श्री स्वामी समर्थ ताई. अनुभव शेअर करायचा होता ताई. हा, बोला ना ताई, कुठून बोलताय? मी का बीड मधून. अच्छा, बीड मधून. हा, मी अनुभव कधीपासून येत सांगते. ताई तुम्ही सेवेत? मी 2-4 वर्ष झालं ताई. अच्छा, मग अनुभव शेअर केलेत का ताई तुम्ही? कारण तुमचं नाव तर आहे माझ्याकडे. ताई अनुभव केले, मी सांगितलं नाही का ते घरात स्वामीचं माझा आकार हो तयार हो झालेला. हो 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 ते हो हो देवघरापाशी. हो हो, बरोबर बरोबर ताई. आता काय झालं, हा. माझ्या आईला खूप मणक्याचा त्रास होता. मणक्याचा तुम्हाला तर माहिती जनरल आता हो कोणाला हो, पण त्रास होते. खरंय. 4-5 वर्ष ताई एवढा त्रास होत होता खूप. बापरे. आणि तिला किती वय 2-3 किती आणि आईचं? 65च्या आसपास. हा हा हा. मी नकोच म्हणायचं, कारण प्रत्येक जण काय म्हणायचं ताई सक्सेस होत नाही. ऑपरेशन का? सक्सेस होत नाही, कारण कोणीच मला आजपर्यंत म्हणलं नाही की ताई ते सक्सेस होईल म्हणून. अरे बापरे. हा हा. परत काय झालं, मी आम्ही इकडं तिकडं प्रदीप दादाच्या मठात पण नेते तिला. अच्छा. हा हा. परत ते म्हणले आरोग्य सेवा करावं लागल. हम्म. पण ती शिकलेली नव्हती, भाऊ काही करत नव्हता, तो काही म्हणजे आध्यात्मिक नाही ना, शिकवतोय. बरोबर. हा हा हा. आणि अडाणी आई वडील असल्यामुळे कोणी नाही म्हणले, ते ज्याचे त्यांनीच केलं पाहिजे. हो, ते मी पण काही आहे. नाही. बरोबर. हा. मग आम्ही जाऊन आलो, भेटून आलो. हं. परत केजरे दादाला फोन केला मी ताई. हां, हां. दादा बी तेच बोलले, म्हणले त्यांना नामस्मरण तारक मंत्र म्हणायला लावा. अच्छा, पण सोप्यात ती सोपं दिलं त्यांनी. करतच नव्हती ताई ती. पण तिला होतच, तिला त्रासच असह्य त्रास होता. आई गं! हां, हां, म्हणजे हां. ती म्हणली मला जगन किंवा मला जगायचं नाही तर मरायचं, म्हणजे असं बी एकदाच. आई गं! मग एवढं काय झालं वेदना? ताई, ऐका ना. हां, पण माझी स्वामी सेवा मी तिला सारखं म्हणायचे, आई तू जप कर, आई तू जप कर, आई तू जप कर. हां, हां, मी एवढंच म्हणायचे. हां. आणि माझी बारकी बहीण पण स्वामी सेवेत आहे, आणि मी तर हं. आपलं एवढी की मी स्वामीचं की श्वास आहेत म्हणायचं, स्वामी आपले श्वास. हां, हां, हां. म्हणजे आपण त्यांना विसरूच शकत नाही एवढी सेवा. अरे वाह! हां. म्हणजे मी पण नाही म्हणत दाखवायचं, पण ते करून घेतात. करून घेतात. अगदी तर बरोबर बोललात ताई. ताई मी तुम्हाला खोटं बोलत नाही. माझ्या घरी हां. पाणी सांडतं का आपण पाणी भरल्यावर? हो, 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 हो. असं पाण्यामध्ये माझ्या रोज त्या फरशीवर स्वामीचा आकार होतो. माझ्याकडे कितीतरी फोटो येतात रोज. मला पाठवा ना ताई ते सगळे. पाठवते ना. रोज ताई एक दिवस नाही पाणी सांडलं ना ताई फरशीवर आपलं हां, असं हां, हां, हां. नळाचं, हां. लगेच स्वामीचा आकार तयार होतो. रोज एक दिवस बी खडू होत नाही ताई. अय्या! कमाल आहे. मी पण म्हणते की कधी म्हणजे मी स्वामींचं दुसऱ्याला वास्तव्य आहे ताई घरात ऐकू तुमच्या. ना, मी म्हणते की मीच येडी झाले का मी दुसऱ्याला बी दाखवते, म्हणजे खरं आहे स्वामीचाच आकार आहे. दुसरे पण बघतात ना? मग दाखवावं लागतं की की आपल्याला आपणच स्वामी स्वामी करून पागल झालो का काय? नाही असं बी होतं ना, आपण ते हो, 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 हो. कारण जे खरं. स्वामी भक्त असतात ना, ते खरंच त्याला लोक अर्धे तर येडेच म्हणतील. घरातले म्हणते, बाहेरचे बी म्हणते. माझा अनुभव आहे बरं का ताई. नाही, खरंय, खरंय. अगदी. हं. आणि मग काय झालं त्या आईचा विषय. हां. माझ्या आईला ऑपरेशन नेलं ताई. माझ्या आईचं ऑपरेशन, माझी आई सोमवारी ऍडमिट झाली हा. हां, हां, हां. तिच्या आधी एक होतं त्याचं मंगळवारी ऑपरेशन झालं. मग माझ्या आईचं बुधवारी येत होतं ना, तर हां. डॉक्टरनी काय केलं, माझ्या आईचं ऑपरेशन बुधवारी नाही, तिच्या मागचा माणूस आधी घेतला आणि त्याचं बुधवारी केलं. अगो बाई! हे आणि परत माझ्या आईचं गुरुवारी झालं ना ताई. वाह! म्हणजे आईचं ऑपरेशन बुधवारी व्हायचं होतं, तर गुरुवारी झालं. कॅन्सल केलं स्वामींनी आणि गुरुवारी स्वामींनी घेतलं. कॅन्सल केलं ताई. 8 ते 12 माझ्या आईचं ऑपरेशन मणक्याचं चालू होतं. 8 ते 12? ते मणक्याचं ऑपरेशन म्हणजे उशीरच लागतो ताई. हो, नाजूक असतं ना ते सगळं. आणि तुझे मणके म्हणजे खराब झालते ना जरा, म्हणजे झीज झालती. झीज झाली. हां, 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 हां. नंतर मग ताई त्याच्यात ऑपरेशन काय केलं त्यांनी? काय नवीन असं काही टाकलं का? हे टाकलं, ते काय म्हणते स्क्रू टाकले. हां, आणि ते मुंडका असा वाकला होता ना ताई, हां. तर तो सरळ झाला. म्हणजे ते अशी तिला खूप अशी वाकली होती ती म्हणायची, ते आई चालवायला नाही. गं! हां, 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 म्हणजे हां. एवढं तिला त्रास होता. पण आम्ही म्हणत नाही नाही. मग माझ्या भावाने कसं त्याला स्वामीने बुद्धी दिली. हं. आमच्या दवाखान्यात नेलं ताई. ऑपरेशन सक्सेस म्हणजे झालं. सगळे पाहुणे रावळे. बापरे! संध्याकाळी मी ताई त्या ते नसतं का काउंटर, हां. तिथे बसले मी आपल्या समोर. नसतं दिवसभर ते नाव ते घ्यायचं नसतं का हो, हां, हां, हां. मी बरं. बसले.
जेवण बी गुरुवार होता ताई, गुरुवार सोडला आणि वर बघितलं ताई मी असं वर हा. तर स्वामी आणि गणपती बाप्पांचे मोठमोठे फोटो तिथं बापरे. त्या दवाखान्यामध्ये. हा. आणि अय्या. मग ताई माझ्या डोळ्यातूनच अशा धारा. मला काहीच बापरे. कळेना की म्हणले स्वामी माझ्या आईला तुम्ही ह्या दवाखान्यात तुम्ही जिथे आहे तिथंच माझ्या आईला बोलवलं. म्हणजे हा. ऑपरेशन बी गुरुवारी झालं. हा. माझी एवढी श्रद्धा 2 दिवस ताई माझा नाही का बीपी वाढत होता. आईचं ऑपरेशन कसं होईल? मी बरोबर आहे ना दवाखान्यात ताई. गेली ताई मी दवाखान्यात गेलेली घरी आली. हा. मला दमच निघत नव्हता. बरोबर. हा हा. पण स्वामींनी अशक्यही शक्य करून दाखवलं. ताई म्हणजे आणि शॉक मध्ये की मणक्याचं ऑपरेशन आणि हं. इतकं सुंदर. खरंच भाग्य तुमचं की तुमची सेवा पुरेपूर पोचली ताई ऐका ना स्वामींपर्यंत. ताई, परत ती आता तिचा पाय कसलाच दुखत नाही. हा. ती ताई ऑपरेशन झाल्यावर तिला आम्हाला फक्त धरायची गरज नाही. ती स्वतः बाथरूमला म्हणजे त्याच्या ह्याच्यात बसलेलं. तिला उठवायची गरज नाही पडली म्हणजे काहीच नाही. तर मणक्याच्या माणसाला सगळं असं आम्हाला ती फक्त शुद्धीवर म्हणजे 2 दिवसच धरावं लागलं. हा. नंतर ती स्वतः सगळं करती. तपली ती म्हणजे आता सगळं चलती ते सगळं म्हणजे एवढं स्वामींनी व्यवस्थित केलंय. बघा केवढी कमाल ताई. आश्चर्यच आहे हो हे. आश्चर्य म्हणजे ताई आम्हाला वाटतच नव्हतं की की असं होईल म्हणून. म्हणजे माझा तर विश्वासच नव्हता की मी म्हणजे बापरे. स्वामी नका ना, नका स्वामी नका. मी स्वामीला म्हणजे नाहीच म्हणायचे. हा नको हा. स्वामी मग सक्सेस नाही व्हायचं. परत 4 दिवस आई जगायची तर उगाच म्हणलं स्वामी तिसरंच काहीतरी होईल. हा. भीती म्हणजे वाटते ना. भीती वाटत होती ना कारण वय बी झालतं हो. आणि परत कुणीच म्हणलं सक्सेस होत नाही असंच होतं. पण त्यांना आता मात्र काळजी घ्यायला सांगा. डॉक्टरांनी जे जे सांगितले ना हां, ते तुम्ही सगळे नियम. डॉक्टरने काय सांगितलंय 3 महिने म्हणजे बसायचं नाही, आराम करायचा, काम नाही करायचं, बेडवरच बसायचं. हो सगळं ना. म्हणजे असं खाली म्हणजे जमिनीवर बसायचंच नाही ताई, खाटावरच झोपायचं. हो का. सुद्धा नाही बसा हां, मणक्याचं ऑपरेशनचं एवढीच काळजी घ्यावी लागते. अरे बापरे. ते लईच मॅडम खूप अवघड आहे बरं का ताई ते. हो ना. मला हे सांगायचं सेवेकरांना, की आपल्याला कधी-कधी वाटतं ते नाही, पण स्वामी ते करूनच घेतात. त्यांना वाटलं की ऑपरेशननीच होणार ते. हा खरंय. स्वामींना जे योग्य वाटतं ते करतातच. हां ना ताई, माझा एवढा विश्वास आहे ना आता मी म्हणजे जे काय आहे ना ते त्यांच्यामुळेच आहे ताई. हो ना. खूप म्हणजे मला तर ताई एवढे अनुभव आहेत, की ते किती. कधी-कधी आपल्या लक्षात बी राहत नाही, की खूप काही-काही एवढे छोटे-छोटे असतात आणि काही-काही एवढे मोठे असतात, की ते हा. आपल्याला सांगता बी येत नाहीत. बरोबर बरोबर. एकदम काय खूप छोटे अनुभव असे पण त्याच्यामुळं खूप आपल्या ह्याच्यात ताई अजून एक अनुभव. हा सांगा ना ताई. आईच्या घरी नंतर मी गेले ना, हा हा. 8 दिवसा ताई. हा मी ते निरंकार सोमवार महादेवाचे 16 सोमवार आहेत ना, हा. ते व्रत चालू आहे. बापरे. मी आई घरात झोपली होती आणि फॅन नसतो का ताई फॅन हो हो हो. आणि वडील गेलते आई मी त्या फॅन खालीच बसणार होते. पण हा. आई म्हणली तुझे वडील गेलेत, तर तू फोन कर. ताई मी फोन त्यांना बोलायला गेले, म्हणजे बोर्ड नसतो का बोर्डापाशी चार्जिंगला मोबाईल लावला होता. बरं. हा हा. ताई मी किती झाले की फॅनच तुटून खाली पडला. कसं काय. काय माहित नाही तुम्ही बघा ना म्हणजे स्वामीची लीला म्हणा किंवा ह्यांचं म्हणा, मी महादेवाचं पण करते ना ताई. हो ताई. पण मला बुद्धी दिली आईला, की हे नाहीतर मग कार्यक्रमच झाला असता ना. बापरे. अंगावर शहारे येतात हो ताई हे सगळे. म्हणजे ताई असं मी फोनवर असा डायल केला बोलते. आई म्हणजे बाजूला होती ना असं तिचा ती खट. हा मी हा आई हा. म्हणलं, तर मधोमध ताई तो फॅन तुटून पडला. बापरे. मी नंतर अशी लट-लट कापत होते ताई. एवढा गरम होता, एवढा जड होता. मी म्हणलं देवा माझ्या आईच्या ताई ऑपरेशनला एवढे माणसं रोज येत होते. हा. अख्खं घर भरत होतं आणि त्या दिवशी कुणीच हो. नाही आलं. तर 3 वाजता पाहुणे आले भेटायला. अरे बापरे. हा. म्हणजे बघा ना कंटिन्यू घर भरलेलं असतं, पण त्या दिवशी कुणीच नव्हतं. बापरे. म्हणजे काय बोलायची स्वामींची लीला सांगा. तुम्ही बघा ना ताई, मी तिथं हं. आईची इथं पण मी काय केलं, माझ्याकडे पुस्तकं नव्हते. मी हां, दुसऱ्याकडून पुस्तकं मागून आणले. मी तिथं पण माझी नित्यसेवा, तिथं पण हां, मी आत्मा पारायण केले. हां, तिला तारक मंत्राचं तीर्थ दिलं ताई करून. परत हां. हनुमान चालीसा, पुन्हा कालभैरव अष्टक, रोज 2 टाईम आरती. तिच्या आईच्या घरी मी ही सेवा केली 15 दिवस ताई. बापरे! कारण मी आपल्या घरून तर देव नेऊ शकत नाहीत ना आपले ग्रंथ आणि ते. नाही. पण तुम्ही ना त्यांच्या नावाने पण करू शकता असं नाही.
आपल्या आपल्या घरी करू शकतात. आपले अनुभव तुम्ही ऐकता ना ताई? नाही ताई तुमचे अनुभव ऐकते मी. माझे अनुभव मला एवढे स्वामींनी दिलेत, मी हां. तुम्हाला मी सगळे शेअर केलेत ताई सगळे. हो ना? हं. त्याच्यामुळे बघा ना, की आपल्यावर आलेले संकट पण ह्या सेवेने टळतात. हो, हे अगदी बरोबर आहे. अपघात हो किंवा काही पण होऊ द्या ना. अगदी बरोबर. छोटी-मोठी संकट 100% टळतील. माझा 101% विश्वास आहे. कारण स्वतः मी अनुभव घेता आलाय मला. हां. नाहीतर हे होऊ शकत नाही ना ताई. तिथं काय नाही, बसून म्हणून ना ताई, स्वामींना खूप सेवेची गरज नाहीये. पण त्यांना ना ताई आपल्या मनातली भाव आणि आपल्या मनापासून जी प्रार्थना जी आहे, श्रद्धा ही त्यांना फार गरजेची आहे ताई. नाही ते आहे, पण आपण सेवेकरी बी घडवतोच ना ताई. हे फार महत्वाचं. अगदी बरोबर आहे. आपण आपल्या परीने ते हं, सांगतात ना, सेवेकरी घडवा. हं. सांगायचं ज्याला ऐकायचं ते ऐकल, ज्याला नाही ऐकायचं ते ऐकल. तेवढे 2-4 सेवेकरी तरी मी नाही म्हणलं तरी 10-15 सेवेकरी तयार केले ताई आतापर्यंत. बापरे! म्हणजे मस्त. किती छान ताई. म्हणजे मी आपलं सांगायचं कुणी नावं ठेवणारच असं समाजात. पण हो, हो. त्यांना पटवून द्यायचं स्वामी सेवेचं बाबा असं करा, 3 माळी करा, प्रश्न सुटतेत. आपले छोटे-मोठे अनुभव सांगायचे. खरंय, खरंय. कारण त्यांनी सेवेकरी कुणाचं मन परिवर्तन होतं, कुणाचं होत नाही. नाही होत. अगदी बरोबर आहे. कारण छोटे-छोटे आपले अनुभव सांगितले त्यांना हं, आपण आपल्या ह्याच्यावर सांगणं बी बरंच अवलंबून हं. असतं ना. अगदी, अगदी बरोबर आहे. माझी एक इच्छा आहे आमच्या गावामध्ये स्वामीचं केंद्र व्हावं ताई मनापासून. आता हां. ते स्वामींना होईल, कधी होईल ताई. खरंच ना ताई माझी लय हं, अपेक्षा आहे. हं. होईल, होईल. सगळी तुमच्या इच्छा पूर्ण होतील ताई. हो ना. फक्त प्रत्येक गोष्टीची वेळ येऊ देतात. स्वामी त्या कसं आहे त्यांच्या आपल्या इच्छेपेक्षा ते त्यांच्या इच्छेने करतात. कारण आपल्यासाठी जी योग्य वेळ त्यावेळेला ते सगळं करून देतात. नाही ताई मला तर खूप अनुभव आहेत. मी तर म्हणते जे हं. काय आहे स्वामी ते तुम्हीच आहात आणि तुमच्यामुळेच आहे. आपलं अस्तित्वच नाही. हो, खरंय, खरंय. आपण फक्त कशाला नावाला आहे. अगदी नावाला कसं बोललात. अगदी बरोबर. आणि आपण मीपणा पण दाखवायची गरज नाही इथं. हां, हां. कारण मी पण अगदी आलं की ते संपलंच ना आपण एवढं आध्यात्मिक केलेलं मी केलं. हो, हो, हो. जे केलं ते समर्थांनीच केलं म्हणायचं ना. तेच करतात. आपण करणारे कोण हो ताई? आपण एवढे करणारे असतो तर एवढं जग सगळं मग आपण बदलून टाकलं असतं. सगळ्यांचं भविष्य आपण बदललं असतं. घेतात ताई त्यांची सेवा जसं जसं होईल तसं आपण संसारिक आहेत. घर, हां. मुलं, परपंच, सासू-सासरे सगळे जिम्मेदार आहेत. त्याच्यामुळे मग त्यांना त्यांना बघत बघत करायचं. आपल्या आयुष्याचा वेळ वायाला घालवायचा नाही. नाही. खरंय. तर जसं नामस्मरण होईना ताई त्याला काही बंधन नाही कामात. मी तर स्वयंपाक करताना पण करते, धुणं धुतानी, भांडे घासतानी, चलताना सुद्धा करते. ते झोपीत उठलं तरी लगेच ते मनातल्या मनात करायचं. पण करायचं असं नाही की अगदी आपल्याच्याने कुठं बरोबर. आणि स्वयंपाक करताना केलं ना तर अतिउत्तम. कारण त्या जेवणामध्ये सुद्धा ते सगळं हं. स्वामीला पोहोचत असतं. ताई मी तसंच करते. कारण मी का सांगायला लागले? हं. कारण आपण काही दुसरं मोबाईलवर बी तेच लावायचं. कारण दुसरं काहीच बघत नाही. कारण आवड एकदा मनातून लागली ना ताई एखाद्या गोष्टीची, हां, हां. माणूस सगळं हरवतो. अगदी. कसं देह-भान छान हरवतो. बोललात. मग तसं पण त्याला मनातून आवड पाहिजे, की मला हे अंतःकरणातून पाहिजे. अगदी, अगदी. खरं बोललात असे तुम्ही. पण असे पण सेवेकरी बरं का ताई, आपण जसं बोलतो ना, हं. इतके म्हणजे सेवेकरी, की तन मनाने, की स्वामीमय झालेले सेवेकरी, खूप सेवेकरी हो, असे खूप. हो, हो. आणि आता हं. कसं ह्या तुमच्या अनुभवातून, हे असे आमच्यासारख्याचे अनुभव ऐकून हं. सेवेकरी जास्त घडायला लागले. हो, हो. हे बरोबर बोललात तुम्ही. बरोबर आहे की नाही? अगदी बरोबर आहे आणि आपण घडवत राहायचं. आपण आपलं कर्म करत राहायचं. कारण प्रत्येकाचे अनुभव तर एक वेगवेगळेच. हो, एक तरी सारखा आहे का बघा ना ताई. तुम्ही बघा ना, आता माझा अनुभव किती वेगळा आहे. मला तर हो. भयानकच स्वामीचा आकार असं काही वर्ष होत आलं. कमी जास्त असं एकदा घरात झालं. असं कुठं पण मला स्वामी कशात बी दिसतात. ताई मला अजून एक म्हणजे ते सांगायचंय. तुम्ही ना पाठवा मला सगळे फोटो हं ताई. मी पाठवते. ताई हं. मला परत आमच्या बेडरूममध्ये मला दत्तगुरूंची अशी भीतीलाच 3 असं दिसतंय ताई. मी इतके दिवस झालं मी झोपले की सर ताई मला दत्तगुरूची असे 3 तोंड दिसतात असे कोपऱ्यात. मग फोटो काढू शकता का त्याचा? माझ्याकडे फोटो आहे, पण ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे ना ताई असं. हां, ते बरोबर आहे, बरोबर आहे. हे ते बरोबर आहे. मला दिसतंय ना ताई. मला
दिसतंय हो, ताई ते काही सगळ्यांच्या तुम्हाला. नशिबात नाही ते दिसणं. तरी फोटो पाठवून ठेवा. आमच्या भाग्यात असेल तर आम्हाला दिसेलच. नाही ताई, मी तुम्हाला 100% पाठवते. ते तुमचा नंबर आहे हां. आणि मला स्वामीचे जे 10 तरी फोटो ते मी पाठवते बघा. जर तसेच आकार आहेत. प्रत्येक वेळी वेगवेगळे स्वामीचा आकार लगेच आपल्याला कळतोय ना. हो, अगदी, अगदी. खरं. तर दुसऱ्या देवांचा आकार असा नाहीये. हां, हां. नाही बघा ना, स्वामीचा आकार खूप सोपा आहे. अगदी बरोबर. तुम्ही बघा स्वामींचा ना आपण आकारच वेगळा आहे. खरंय. म्हणजे सगळ्यांचं वेगळं. स्वामी म्हणजे एका ह्यालाच आहे. हो. बरोबर खरंय. आहे की नाही? अगदी बरोबर आहे ताई. तेच म्हणलं ताईला अनुभव शेअर करावा. खूप नक्की, दिवस झाला ताई. नक्की मी शेअर करते. हां, श्री हां, हां. स्वामी समर्थ ताई. हां, श्री स्वामी समर्थ.